मुले हे सर मला रोज मारतात, रोज धुतात मला, लय मारते मास्तर मला. काही अरे पोराला मारत नाही, मलाच मारते. पोराच्या तोंडातून आवाज निघून राहिला सर. एवढा भिवून राहिला तो, कासनी पडला मा पोऱ्या. एवढं मारतात का? काही कामच नाही ना मारायचं. मारायचं काही कामच नाही ना. बस काम आहे बा तुमचं. तुमचं काम शिकवायचं आहे की मारायचं आहे? सांगा ना तुम्ही. नाही तर बाबा मारायची ट्रेनिंग घ्या. असं करा ना तुम्ही. लेकराला झोड्याचंच काम करत जा. शिकवायचं काय काम करता? तुमचं कामच नाहीये. अरे शिवलाल भाऊ, माझ्या चूक झाली बा. आता मी तुमच्या पोराला शब्दही म्हणणार नाही. त्याला यो ना यो मला काहीच नाही करायला लागत बा. फक्त कसं भांडण करू नका बा बरोबर. भांडण करू नका. हुंबाळला फोडत घरी आला ना बा. पाठीत मारले बुक्के तुम्ही न. त्याला काय म्हणजे मस्तक झोडलं त्याचं पाहणं. लाल जरत पडला ना पोऱ्या. हिरवा पिवळा झाला. काय आता वरून म्हणता का मी त्याला वगैरे करणार नाही म्हणून. आता म्हणून काय फायदा? पहिली विचार करायला पाहिजे तुम्ही ना. मा पोऱ्याला अजिबात हात दिला त्याला येऊ ना येऊ तुम्हाला काय करावं लागतं? अगो कोणा भाऊ माया चुकलं ना. चुकलं मी म्हणून राहिलो ना बाबा. आता तुमच्या पोराला हाती नाही लावणार मी. बस मी त्याला म्हणणारही नाही बाबा अभ्यास केला की नाही केला. मला काहीच नाही. तो आला बसला शाळेत गेला घरी. मी त्याला शब्दाने दुखवणार नाही आता. त्याला अजिबात शब्दाने दुखायचंच नाही. महापोराच्या नांदीच नाही लागायचं तुम्ही ना. तो 12 वाजता येऊ 1 वाजता येऊ शाळेत घरी कधी येतो काही तुम्हाला घेणं देणं नाही. आला काय बसला काय काही विचारपूसही करायची नाही. त्याला काहीच घेणं देणं नाही. कुलता एक माया पोरगा मारलं त्याला. एवढं मारते का कोणी? कोणता मास्तर मारते एवढा? तुम्ही पाहिले बा मी ना आता पहिल्यांदा की एवढं लेकरायला झोडता म्हणून. पाना कसा झाला माया पोरगा तर. दाबून आणलंय मास्तर मला. दाबून आणलं मला. बसता येऊन नाही राहिलं, उठता येऊन नाही राहिलं. चला चला पोलीस स्टेशनला चला. रिपोर्ट देऊन टाकूया मास्तरच्या नावाचा. चला मला मारले मास्तर नाही मी जाईल. कुशींचे पप्पा मम्मी काही भांडण करू नका बा. असं मी माफी मागतो तुम्हाला. आता मी तुमच्या पोराला हातही लावणार. त्याला म्हणणार नाही काही बापा काही कंप्लेंट करू नका काहीच ना करू. मा चुकलं ना. चुकलं माया. बाबा बदला घ्या तुम्ही. बदला घ्या. तुम्हाला सांगतो मी. बदला जर नाही घेतला मला मारलं तेवढं जर मास्तरला मारलं नाही तुम्ही ना तर माझा मी जीव देतो. जीव देतो बा. मी जीव देऊन टाकेन. पोरगा एकोणता काय जीव द्यायची गोष्ट करून राहिला तुमच्या बाई. फक्त सांगून राहिलो मी तुम्हाला. मा पोऱ्यानं जर काही केलं तर तुमच्याच घरी येईन. पगार आहे फुकाचा पगार खान मुकण्यान राहा. अटी होबाशी करू नका. शिल्लकपणा मारणं झोडणं. आपल्या पोऱ्याला अजिबात हात दिला सांगतो मी तुम्हाला. नाही माझ्यापेक्षा कोणी वाईट नाही. करे जगने पाहिलं मारते वाटते तुझ्या मोठ्या बापगड्या. सरले मारते वाटते. आता काही खरं नाही बाबा. मोठा पुरा जाईल केस जाईल मॅट आहे पुरा. खरंच सर किती चांगले आहेत आपले. किती चांगले किती समजू समजू सांगतात आपल्याला शिकवतात. पण मोठा भांडण करून राहिला. हे भुसणे बी तसंच आलं. भाऊ मी काम करतो बापा. मी तुमच्या पोराला हातही नाही लावत. मी मारत नाही झोडत नाही काहीच नाही. मी बोलत बी नाही बापा तुमच्या पोरासोबत. फक्त भांडण करू नका बा. तुम्ही जा आता घरी. शांत राहा. असं कसं कलबला बरोबर नाही ना. बंदा गावातले लोक वाटीसा येतील बा. माया इज्जतचा कचरा होईल. मला इज्जत मा पोऱ्याला काही इज्जत नाही का मग? सारा गाव हसून राहिलं मा पोऱ्यावर. खिखी जात काढून राहिलं. आणि तुम्ही म्हणता असं होईल तसं होईल. पाहू द्या ना गाव आली तमाशा. मा पोराला किती मारलं होतं मी ना. जीव द्यायची गोष्ट करू राहिला मा पोरगा. लाजा वाटेल बाई तुम्हाला जराशा. पोराईला मारता लहान लहान लेकराईले. असे मास्तर लोक हे असे पाहिजेतच नाही. याची डायरेक्ट की नाही खुटी उपटच करा लागते. याची बदली नाही तर मग सस्पेंड करा लागते. यायले हे असंच लागते. याला किती लागते. हे तुमचं दोघांचं जास्तच झालं बा. मी माफी मागून राहिलो तरी टंग टंग चालू आहे तुमचं दोघांचं बी. काय होतं हिंदे करून घ्यायचा. काय कर कुपी उपट करणार करा. मग पहिलं तर भेजा खाणं लावला. आपण म्हणतो एक दुसऱ्या गावात आपण नोकरी करून राहिलो. आपलं काम आहे शिक्षकाचं शिकवा. हे लोक दादागिरी टाकतात बा. मग आम्ही काय एवढा आंडू पांडू लुलू पुलो का? तुम्ही काही येसान काही बोलसान का? जे करणार ते करून घ्या जावा. शिक्षण अधिकाऱ्याला सांगा माना. राहायचं नाही आपलं तर. शिवलाल बेकार आहे बरं. कोण्या नयात दाबीन तुम्हाला पताही नाही चालणार. मास्तरगी फास्तरगी अटीच राहील. सांगून राहिलो. पैसे भरून आले अटीचा मोठे. आणि पोऱ्या शिकवता येत नाही फिकवता येत नाही. मोठे सांगून राहिले. द्या ना 2-3 गप्पे या मास्तरड्याले. काय कामाचा आहे हा मास्तरड्या? करे ना काही करीन तर घ्या मारून याले आता. लावून दाखवा भले. मी जरी तुमच्या गावात येईल असेल तरी मी म्हणतो हात लावून नका. मग सांगतो तुम्हाला काय आता. आपण म्हणतो काय ब्लेक.
आपल्या म्हणजे विद्यार्थ्याचे मायबाप आपण काय बोला मी नमती घेऊन राहिलो, माणूस उराड सोडून राहिला बाई बस मला झोडताना मारा मला, हात लावून दाखवा मग सांगतो, हात जर नाही तोडले मग बंद. अशी मास्तर मी, पण मी बी कुरापत्या मास्तर लागते आहे की हात लावून दाखवा लागते, कंबळला मरीन शिल्लक नाही झाले तर मग पोऱ्याला मारायचं नाही आता. हो शिवलाल, अरे काय मस्ती आला रे, काय त्या गुरुजीच्या नादी लागला गड्या तू. काही समजतील का हेंबाळाच का, आपल्या गावातले शिक्षक घातले का विद्यार्थ्याला शिकून राहिले आणि तू लेका भांडणं करून राहिला. मारलं अशी एक दोन चापट, आता काय तेवढ्यासाठी का भांडण करावं लागते बा. मुंशीराम भाऊ माऱ्याबद्दल नाही ना हे, पानं मापोर हिरवं पचक करून टाकलं ना, लाल जरच झालं ना, गरम मुतून राहिलं. काय सांगता तुम्ही, फाय 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 चड्डी ओली गेली त्याला पा. एवढं मारलं मास्तर ना, सांगा लाज वाटते का मला, एक तर कोणता आहे काय माझी नाही काय सांगा. मापोऱ्याला काही झालं तर महा मास्तर पैसे लाईन का, लाईन काय. पहिले तर शेतकरी सोय नसते आमची. सोयाबीन जाते कमी भावात, तूर जाते कमी भावात, काय करा आम्ही कुठून पैसे ला, बिमार पडलं मापोरग तर हा मास्तर लाईन का पैसे, याला 50-60 हजार महिना. सांगा मग याला समजत नाही का हेवाड्या वानाच्या. राजा भाऊ, मुंशीराम भाऊ, मी फक्त एकच चापड मारली हो बा. ही पोरग एवढं बताला, आता काय सांगावं तुम्हाला. या शाळेतल्या पोरायला विचारा तुम्ही काय तर कसं कुरापत्या पोरग आहेत. मी एकच मारली तर त्याला कुठे मस्त घेतलं शिन आणि हिरवं पचकून घरी गेलं शिन. ते एवढं बावलं पोरग आहे ते, काय सांगा. पण आम्हाला सारं माहित आहे, पण आम्ही म्हणू नाही शकत तसं. हे किती अगोबाय काटत तो अदे ना गाड्या शिवला, तू न तर लय दाबून मार खायला का, चड्डी सोडू मारायला तुला मास्तरनं. तरी तुझ्या बाप भांडण करायला आलता नाही. जाऊ दे ना, काही नाही होत, मारलं तर मारलं, चाल जाऊ घरी, चाल भांडण नको रोडी जा. पाहिले का शिवलाल, असं असते का लेका, कुठे भांडण करून राहिला सर सोबत. आणि त्याच्या पगारात काय घेतले नाही रे आपल्याला. ते बिचारे शिकले, सवरले, लागले, त्याच्या जोरावर पगार खाऊन राहिले. मग तूही शिकता, तूही लागता. काल हिजरेपणा करून राहिला. जाऊ दे, सोडून दे. काही मारलं तर मारलं पोराले, काही नाही होत. एवढ्या काय होते पोलात होतात पोरं मारली. बरं आता तुम्ही गावातले म्हणून राहिले, तुम्ही सोडतो, नाही तर मी आता सोडलंच नसता, झोडलंच असत्या मास्तरले. खरं सांगतो, मला एक तर एकोणता एक पोरगा, मला त्याचं दुःख जरा सक्षम नाही होत, सांग तुम्ही. असं नाही बदला घेतलाच नाही मग आपण झोळा मास्तरला. ही मुंशान ही मग कधीला आला ना म्हणतातच माले, चांगलं झोडलं असतं ना बापाने मास्तरला. साया गेले या जाऊ, याचा बदला घेतला तर रोज मारतील मला मास्तरले. बरं हाणलं असताना. अरे भाऊ शिवलाल, जाय घरी जाय, भांडण नको आता. आता डबल येऊ नको शाळेत. आणि तुझ्या पोराला काही मारत नाही आता गुरुजी. आता मी सांगतो गुरुजीले मारू नका म्हणून त्या घुसण्याले. मुंशीराम भाऊ चाललो मी, आता तुम्ही म्हटलं म्हणून चाललो, नाही तर मी जातच नव्हतो. काय रे भाऊ शिवलाल, जाय. हे असे वायफड लोक आहेत तुमच्या गावामध्ये. काय शिकवा पोरायला सांगा बरं. काय शिकवा आम्ही. मारलं तर मारलं, शिकवलं नाही तर शिकवत नाही मास्तर. काय करावं मग. ते अध्यक्ष कमिटी आमच्या उरावर येऊन बसते दिसा. गुरुजी हे जाईल केस आहे, याच्या कुठे नांदी लागली बापा तुम्ही. हे आम्ही न येडं म्हणून सोडून दिल्या गावामध्ये. कशातही कुटाने कशातही बोटं घालायचेच कामं करते. याच्या पोऱ्याला सोडून द्यायचं, मारा झोळ्याचं नाही. तुम्ही टेन्शन नाही घेऊ या शिवल्याचं, काही करत नाही. तो जाग्यावरच फाडफोड करते नुसता. ते पण बरोबर नाही ना हे भांडणं तणणं करणं. 4 गाळ लोकांना तमाशा दिसतील बा, घेणं देणं. विद्यार्थ्यावर बॅड इफेक्ट पडते ना. आज या पोरानं मायबाप आणले, उद्या हे पोरं आणतील मायबाप आले, मग आम्ही काय करा का, कुडच्या तोडा का, कुडच्यावर बसा का फक्त. शिकवा नाही का मग यायले. जे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, जावा शिकवा पोरायले, जावा. आणि पुसण्याचं अजिबात या शिवल्याचंही टेन्शन घेऊ नका. आम्हाला माहित आहे कसं आहे, तर आम्ही बजेट बसवतो त्याचा टेन्शन ना घेऊन तुम्ही. बरोबर, ठीक आहे. पहा मग तुम्ही काय आहे तर बसवा त्याचा बजेट. चला पोरं, चला बरं पुढे बा, त्या शिवल्याला पोहू आपण. हो चाल गड्याचा. बाबा तुम्ही त्या मुंशाबद्दल ऐकलं का, त्या मास्तरला मारलं कोणी, त्याने किती झोडलं मला, किती झोडलं. ढुंगणे लाल केले त्यानं, लय मारलं मला त्यानं. पाठीवर खडू ठेवलं त्यानं, बेडूकही गेलतं मला. बाबा मी बाहेर थोडे घराच्या मागच्या माझ्या बदला घेतला नाही तुम्ही ना. ते दलिंदर भुसण्या जटच्यासाठी मोळत द्या ना. त्यानं तुला एक मारली तर त्याच्या कंबळ्या 2 लाता मारतात अडीसा वास्तळल्याच्या. मग पाहून घेतलं असतं मी पुढचं पुढे. पण तू दलिंदरात आला फै करत लढत घर वगारत. ते कसं जिरते ना, मग जटच्यासाठीच मोडायला पाहिजे गोष्ट. तर सायाच्या फुसफुस येते नुसतं. बाबा मला वाढलं वाटतं ना. मास्तर ना झिपुटी धुवून उपटता मास्तर दडीसा. मी होतो तर मी बेकार होतो, मी तसाच करत जा. मला एक मारली की मी मास्तरले 2 मारत जा.
हा आणि तू सायाच्या आठी घरी आला बंबलत टेंबलत मायवन बापा व करत. तुम्ही बोलले असते ना मला म्हातारले मारलं असतं तर. म्हणून आता असे म्हणून राहिले तुम्ही. थांबा मग आता बजेट बोलू द्या मास्तरचा मी. मग पाहतो तुम्ही आता कसं आहे हाणतोच मास्तरले. म्हणून नाही मारायचं कोणाले. हा तू आपल्या वाटी गेला मास्तरनं तुले मारलं कान धरला की मास्तरचा कान पिरगायचा. तुटीच असते मास्तरचा कान काय गायब होते काय. जशा तसे मास्तरनं केस धरले की मास्तरची केस धरायची. आणि नाही आपल्या जनतेला मारला गेलं त्याच्या बंद दोन्ही गाडी म्हणजे गाडी जर असते की नाही त्या दोन्ही टायरची हवा सोडून द्यायची ना पंक्चर करून टाकी. आपण लोटते साहेब आपल्या गात कुठे पंक्चर निघते. तुला समजतच नाही अक्कलच नाही बुद्धीच दिलं नाही तुले. अशा कुरापत्या करायच्या मी तर लय करत जाऊ रे. जरा बाबा तुम्ही मला सांगितलं आता पहा तुम्ही कसं आहे. आता मास्तरची काढतोच ना मी. पण तुम्ही ना आता धुळायला पाहिजे मास्तरले. आता सोडून दिलं तुम्ही. त्या मुंशा म्हटलं कोणत्या म्हटलं ऐकलं तुम्ही ना. आता बजेट बसायला तुम्ही ना मा बदला घ्यायला होता ना. असते बाबू मी जर त्या मास्तरले मारलं असतं तर कसं गावात चर्चा झाली असती शिवलालनं मास्तरले मारलं. तूनं जर मास्तरले मारलं तर कोणीच काही म्हणत नाही. काय तर बा तू पोराई जात आहे मास्तरनं काय गम कर असं होते ना ते. तू समजत जाय जरासं बुद्धी चालवत जाय. याला 2-4 बदाम जास्त देत जाय बघ. जास्त भोत झाले हे पोरग मी आणतो किती की तूच खातं या पोराला देतं की नाही काही. याची बुद्धी चालत नाही ना. तेच झाला पाहिजे ना. भुसण्या असा पादरा नको राहत जाऊ ना. जटुल्या तटीच काम काढत जाय ना. असा फै करत काय येते लढत घरी बाबा 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 काय जटी तटी काय तुला बाबा पुरतीन काय. स्वतःचं काम स्वतः करत जाय ना. तटीच हाणत जाय ना त्याले दणके ज्यानं तुला मारलं त्याले. मारलं असतं तुम्ही बोलले असते ना म्हणून त्या मारलं नाही ना. मास्तरला काय त्याची गाडी पंचर करून टाकतो. तो रस्त्यानं जायच्या लायकी जायला ठेवत. थांबा तुम्ही आता बजेटच बसू तुम्ही मास्तरचा. मी काय बोला बे मास्तर जर गुन्हा करत असेल तर त्याला सजा भेटलीच पाहिजे ना. तो आपल्याला मारत ना आपण त्याला मारा. त्याला शिकायचा पगार भेटते भाऊ. त्याने शिकवायचं काम केलं पाहिजे. मारा झोळ्यासाठी बिठू आहे. तू पोलीस आहे का तो मारते आपल्याला तर मारणं त्याचं काम आहे का. कोणताच मास्तर बाबू विद्यार्थ्याला मारू शकत नाही. कायदाच तसा आहे ना. असं धमकी द्यायची ना मग सर रे तू ना. पण नाही तू येतासाठी बोंग्यासारखा घरी बाबा 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 करत. तू ना हा पोऱ्या बया ठेवला ना. मी किती आणून ठेवतो अक्रोड आणून ठेवतो घरी बदाम आणून ठेवतो. खस्स देणे आले छटाक खाऊ घालणे आले बुद्धी वाढीन नाही याची. हा मंद होईल आहे ना पोऱ्या. याचं चित नाही लागत ना. याला खाऊ घालत आहे की तू खातं संडबंड. तुम्ही तर म्हणता बाबा छटाक त्याला अर्धा किलोही मांडलं त्याच्या पुढे तर याची बुद्धीत काही फरक नाही पडत काही. त्याची बुद्धी ते बुद्धी. आता काय करू मी किती खाऊ घालू त्याले. ते खाऊ घाला आता याले बदाम खाऊ घाला काजू खाऊ घाला. पण याच्या कसा बुद्धीत फरकच पडत नाही ना. प्रकाशच पडत नाही ना. मंद बुद्धी आहे ना ते. मला देतच नाही तर काय तुम्ही इथलं आणताय. पण माय देत नाही मला खायला. बरं आता पाहतो कशी देत नाही तुम्ही माहित. देत जावं द्याले. साय पुऱ्या वाटसाठी आमच्या नवरा बाबू भांडण लावते बाबा. पहिलीच तागिनची गोया माई बायको. जाय भाई आता जाय खे जाय भाई. हो बाबा हो जा तुम्ही. आता दाखवतो या मास्तर मा बापाने फुल परमिशन दिली ना. आता थांब रे म्हणा बाबू तू थांब. जलवा पाहायचा कशा मास्तरले पाय तू आता पाय तू तुझ्या बजेटच बसू आता मास्तरले. बुझण्या मास्तरनं चांगला धोडला म्हणतात तुले. काही येत नाही म्हणतात तुला शाळेत. नव्हे टकल्या मला काय मारीन तू मास्तर. मीच मारतो त्या मास्तरले. डोकसं नो खाऊ. चांगला झोडला ना बाबू. काय सांगून राहायला. बुड्याला घेऊन गेलता नाही शाळेत तू. असा वाजवला मास्तर ना. आता करशी ना बघू का मग अभ्यास करत जाय ना. त्याले काले बेचे पाळे नाही येतो तू. 2-5-15 म्हणते तो. जाय ना बे टकल्या जाय ना. तू नको सांगू ना मले. तू मास्तर जाणून मारते ना मले. मी किती हुशार आहे तू यादी विचार मा सोबत्याले. का रे सांग रे सांग बरं मी किती हुशार आहे. भाऊ लय हुशार आमचा गली. हाव भुतण्या लय हुशार आहे. पण ते कसं दाखवत नाही आमचा गली दाखवत नाही. हुशार आहे म्हणूनच तर मास्तरनं झोडला ना. तुम्ही आता माझ्या डोकसं खाऊ नका सांगून राहिलो मी तुम्हाला. फालतू मा भेजा गरम करून घेऊन देऊ नका. मा बुड्याला सांगीन बरं. मा बुड्याला सांगीन सांगून राहिलो मी. मा बुडेल भांडण करायला तुमच्या घरी. या बुडेल काय ना सांगतो थांब. त्याच्या अगोदर त्या मास्तरले सांगतो ना. त्याला पादल तुल त्याले सांग रे जाय रे. त्या मास्तरले नाव सांग. जाय तो आला तो येऊन राहिला. जाय रे तो येऊन राहिला. जाय रे पाय. उसने असं करू नको मास्तर पादळी ना आपल्यासाठी. मारीन मी तो मस्त. मग पाहिजे मारले हात लावले सांगतो त्याले. मामा आले मामा पाणी घेऊन जाते शाळेत. मारत नाही आपल्याला. थांब आता घुसण्या सरले सांगतो ना. येऊ दे सरले. सर इकडे या बरं इकडे. सांग घंटे याचं नाव सांग घुसण्याचं. चांगला पादायला लावले काय द्यायले घुसण्याले.
मास्तरले काही जमाई म्हणते काय? बोला गंटन भाऊ. काय गुरुजी, हे तुमच्या शाळेतले पोरं इकडे तिकडे मोकाट फिरून राहिले बा. काय भुसण्या पान इकडे काय कोणाला शाळा निघाय? नका सांगू बा, आपण काही म्हणत नाही बाबा. त्या पोरग वाया जायला, त्याचे मायबाप बी वाया जायला बाबा. भांडणं करायला येतात, कुठे भांडणं घ्या आपण. फिरू द्या बाबा, फिरत असेल का आता आपल्याला काय करायला लागते बाबा. आपण कोणाचं भलं करायला जातो, लोक आपल्या अंगार तर मारायला येतात बा. मुली आज सकाळीच तर मारायला आले ते मुली याचे मायबाप. आणि काय आपण म्हणा बाबा त्या लेकराला नाही बा, आपल्या कानाला हातात बा. आपण म्हणत नाही बा त्या पोराला. दगडू भेला मास्तर. अरे मास्तरची ताकदच नाही आपल्या हातला म्हणून शाळेत चाल. आपण बॉस आहो, शाळेचा बॉस. गुरुजी, हे पोरग असं फिरेन ना गावामध्ये, भलं करावा तुम्ही याचं. काय बा, आपल्या ज्यानं कोणाचं भलंही होत नाही, बुरंही होत नाही. आपल्या भांडणंही होत नाहीत बापा. आणि आपण त्या म्हणत त्याला म्हणतही नाही काही. त्याच्या मनाने त्याला शाळेत येणं असेल तर येईन, नशीन येणं नाही. आपण म्हणत नाही बाबा. काय माझं काही भांडणं करायला टाईम नाही बा. कसं शाळेतले बंद पोरं सांभाळायला लागतात, त्याला शिकवायला लागते. कसं असं वाया जायला लोक येणार लागलो तर तिकडे अर्धे पोरे हे होतील ना मग. ते कसं आपण याच्या नसलं लागत. हो ना सर, बरोबर बा. चला येतो मग मी. हो सर, या. कशी फाटली मास्तरची. गेला मास्तर पोहे ढुंगणाला पाहिलं ना. भूषण म्हणतात मला, भूषण. मला धमक्या देतात मास्तरले बोलावतो. अरे मास्तर काय करणार? काय नाही करत मास्तर भूषणले. काय दात काढून राहिला भुसण्या. मास्तरचं काय वाया झालं, त्याला तर पगार आहे सरकारी, त्याला काय घेणं देणार. तू शाळेत जा नको जाऊ, पण नुकसान ते होईन ना बाबू. अशा अगाऊपणा करशील तर शिकणं चांगला, त्याला आमच्यासारखं ढोरं वैशील ना. ऐकणं त्या मास्तर म्हटलं. मला सांगते तो मास्तर जर मी नाही जात शाळेत काही जायची गरज नाही. माबुड्यान 4 एकर जमीन कमायला माझ्यासाठी तेवढी पुरते मले. बाबू वावरात जाऊ थंडी होते बरं, पुरी मोकळी होते, अंटी गरम होते. त्या जमीनच्या नांदी नको लागू. शिक बाबू, काही ना काही 10वी 12वी ITI एखाद्या कंपनीचं चिटकशी. त्या मास्तर म्हटलं आई काय तुम्ही इकडे ढोरं वैशीन बरं. हे वावरातलं दाबू नाही बरं, काही खरं नाही. वावरात जाईन अंटी गरम होईन त्याची ता समजीन त्याले. त्यात लोक नाही समजत कसं आहे तर वावराचा नाम किती बेकार आहे. चालेल भुसणी, हे काही सांगून राहिले आपल्याला. चाल लोक चा हो, चाल बा चाल. यायचं भाषण नाही ऐकायला पुरं. माझी बुड्डी मला काही म्हणत नाही. यायचं काय शिपते राहायचं. टकल्या तूच जाय मावरच्या शाळेत, तू जा. मला सांगते तो मोठा. हो आता टकल्या गिकल्या म्हणाले चांगलं गोड वाटून राहिलं. थांब तू मोठा होय, मग समजते तुला कसं आहे तर दणका वावराचा, कसं मोकाट फिरणं आहे. तर लहान मोय आहे बाबू, त्यासारखे होतो आम्ही तर आम्ही नाही ते धंदे गेले ना. तर आम्हाला माहित आहे कसं दाबून घ्या लागते. तर बर बुडे घाम गेला याचा की मग समजून झाले वावरात थंडी गार झाली याची. कुठाराचे गोणे वागव की मग समजायला शाळा काय कसं काय. तर लोक नाही समजत. बस जाऊ दे, आपल्याला घेऊन देईन द्या माय बापाला, घेऊन देईन द्या भुसण्याचा. आपल्याला काय करावं लागते चाल बा.